स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी खुशखबर आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी मतदानानंतर खुशखबर आहे। 5100 रुपये महिलांना सरकारकडून देण्यात येत आहेत आणि या संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत, सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल आणि तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। योजनेमध्ये होणारे महत्त्वपूर्ण बदल आणि योजनेसंदर्भात घेतले जाणारे महत्त्वपूर्ण निर्णय पाहायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणे, जेणेकरून लाडकी बहीण योजना आणि सरकारी योजनांच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। चला तर मग वाट कशाची पाहताय, सबस्क्राइब करा चॅनल। सुरुवात करूया व्हिडिओला। तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचे पैसे महिलांना 5 हप्ते मिळालेले आहेत। नोव्हेंबरपर्यंतचे पैसे तुमच्या अकाउंटला आलेले आहेत, पण आता तुम्हाला डायरेक्ट 5100 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। होय, 5100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। या अगोदर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 7500 रुपये मिळाले आहेत की नाही हे चेक करायचं आहे। ज्यांना मिळाले आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना मिळाले नाहीत त्यांनी चेक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत आणि तुमचं गाव, नाव आणि आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती पैसे मिळालेले आहेत या संदर्भात तुम्ही कमेंटमध्ये नक्की माहिती द्या। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी अपडेट आहे। आता मतदानानंतर पहिल्यांदाच महिलांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत आणि ही नक्कीच तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। आत्तापर्यंत तुम्ही पैसे घेतलेले आहेत, पण काही दिवसापूर्वी मतदान होतं, 2 दिवसापूर्वी तुम्हाला मतदान आपल्या विधानसभेचं पाहण्यास मिळालेलं आहे। आता उद्याच्याला निकाल आहे, उद्या या ठिकाणी मतदानाचा निकाल आहे, 23 तारखेला निकाल आहे, पण निकाला अगोदरच महिलांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी 5100 रुपयासंदर्भातली खुशखबर सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी 5100 रुपये ही अमाऊंट मोठी असणार आहे। नक्कीच तुम्हाला ही योजना मदतशीर ठरणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबरच आहे, 5100 रुपये तुम्हाला मिळत आहेत। या ठिकाणी पहा, महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही नक्कीच खुशखबर आहे। पुढचा हप्ता तर तुम्हाला माहीत आहे, या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्येच मिळणार आहे, इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे। डिसेंबरचा हप्ता देखील कधी मिळणार आहे या संदर्भात ही तारीख आलेली आहे, ही तारीखही आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर 5100 रुपये तुम्हाला मिळत आहेत, नेमकं ते कशाचे मिळत आहेत? दिवाळी बोनस तर तुम्हाला माहिती आहे सरकारने कॅन्सल केला होता, किंवा या दिवाळी बोनस संदर्भातल्या ज्या अफवा होत्या त्या खोट्या ठरलेल्या होत्या, परंतु आता 5100 रुपये मिळणार आहेत आणि ही सत्य माहिती आहे। या 5100 पर्यंत तुम्हाला, तर पहा, महिलांसाठी असणारी आनंदाची बातमी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की जाहीर केल्याप्रमाणे योजनेअंतर्गत मिळणारी मासिक मदत जी आहे, म्हणजेच महिन्याला तुम्हाला ज्या अगोदर 1,500 रुपये देण्यात येत होते, या 1,500वरून म्हणजेच 1500 रुपयावरून तुम्हाला 2100 पर्यंत ही रक्कम वाढवण्यात येणार असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि प्रत्यक्षामध्ये ही रक्कम वाढवलेली आहे सरकारने। 2100 रुपये एवढी तुम्हाला रक्कम वाढलेली आहे सरकारकडून। लाडक्या बहिणींना ही रक्कम कधी मिळणार आहे तर 30 नोव्हेंबर रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार अशी माहिती देण्यात आलेली आहे। 30 नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता त्यांना मिळणार आहे। पुढचा हप्ता अगोदरच मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे अगोदर त्यांनी केलेलं आहे आणि त्यानुसारच आता 30 नोव्हेंबरला तुम्हाला 30 नोव्हेंबरपर्यंत हे वाढवण्यात आलेले 2100 रुपये मिळणार आहेत। 2100 रुपये अगोदरचे तुम्हाला 1,500 आता मिळणार नाही, तर आता थेट किती मिळणार आहे तुम्हाला? 2100 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। 600 रुपये वाढलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे। तर या निर्णयामुळे नक्कीच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मागील थकीत रक्कम जी आहे ती 3000 रुपये आणि नवीन वाढीव रक्कम 2100 रुपये असे एकूण 5100 रुपये जमा होणार आहेत। ही रक्कम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर पहा, तुम्ही पाहिलेलं आहे आता की लाडकी बहीण योजनेमध्ये जे 5100 रुपये मतदानानंतर जमा करण्यात येणार आहेत ते कोणते पैसे आहेत, तर यामध्ये अगोदरचे थकीत 3000 रुपये आणि त्यानंतर आता वाढवण्यात आलेले 2100 रुपये, अशा प्रकारे हे दोन्ही पैसे मिळून तुम्हाला 5100 रुपये एवढी रक्कम सरकारकडून देण्यात येत आहे।
तर तुम्हाला कळालंच असेल आता लाडक्या बहिणींना 5,100 रुपये नेमके कोणते मिळणार आहेत. थकीत तुमचे 3,000 रुपये आणि 2100 रुपये अशा प्रकारे 5,100 रुपये. तर आता हे 5,100 रुपये सर्वच महिलांना मिळतील का? तर नाही. या ठिकाणी पहा, ज्या महिलांचे 3,000 रुपये थकीत आहेत, थकीत म्हणजे काय, तर या अगोदर तुम्हाला 3,000 रुपये आलेले नाहीत अशाच महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे हे 3,000 आणि हे 2100 रुपये अशा प्रकारे 5,100 रुपये रक्कम जमा त्यांच्या अकाउंटला होईल. तर यामध्ये पहा, बऱ्याच अशा माता भगिनी आहेत ज्यांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत पूर्ण 5 हप्ते आलेले नाहीत. कुणाला 2 हप्ते आलेले आहेत, कुणाला 1 हप्ता आलेला आहे, कुणाला 4 हप्ते आलेले आहेत. परंतु बऱ्याच अशा महिला आहेत की कुणाला 1ही रुपया आलेला नाही. तर अशा महिलांसाठी देखील खुशखबर आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की ज्यांना 1 रुपयाही आत्तापर्यंत आलेला नाही अशा महिलांना देखील मतदानानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आणि ही नक्कीच माहिती आहे. तुम्ही पाहिलेलं असेल मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला किती पैसे आले त्या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात येतं आणि ज्यांना पैसे आलेले नसतील त्यांनी काळजी करू नका, चिंता करू नका, तुम्हालाही लवकरच पैसे जमा होतील असं स्वतः महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका. जरी तुम्हाला पैसे आले नसतील तर आता मतदानानंतर पैसे जमा होणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर कमेंटमध्ये तुमचं नाव आणि गाव, त्याचबरोबर तुम्हाला पैसे आले आहेत की नाही हे टाकायचं आहे. आणि आत्तापर्यंत किती पैसे आले आहेत हे देखील टाका. पूर्णचे पूर्ण आले असतील तरी पण टाका. आणि कुणाला 2 हप्ते, कुणाला 3 हप्ते आले असतील तर त्याची देखील माहिती स्पष्ट करा. किंवा कुणाला 1 रुपयाही आले नसेल तर त्यांनी देखील त्यांचं नाव, गाव आणि पैसे जमा झाले नाहीत अशी कमेंट नक्की करा. जेणेकरून आपल्याला एक अंदाज वर्तवण्यात येईल किंवा अंदाज काढण्यात येईल की आत्तापर्यंत महिलांना किती पैसे मिळालेले आहेत, सर्वच महिलांना पैसे मिळाले आहेत का नाही याची माहिती देखील आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. तर आणि या माहितीवर आपण व्हिडिओ देखील बनवू. म्हणजेच या ठिकाणी पहा की महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत किती लाभार्थी महिला सरकारकडून जे सांगण्यात येत आहे ते खरीच माहिती आहे की नाही हे देखील समजण्यास अनेक महिलांना मदत होईल. त्यामुळे नक्कीच कमेंटमध्ये तुमचं नाव, गाव आणि तुम्हाला पैसे किती आलेले आहेत याची देखील माहिती टाका. तर पहा, नक्कीच आता ही महत्त्वाची अपडेट आहे. 5,100 रुपये मतदानानंतर महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. हे पैसे कधी जमा होणार आहेत तर उद्याच्या नंतर हे पैसे जमा होतील. 23 तारखेला निकाल आहे. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि सामान्य जनतेसाठी देखील. आता राजकारण्यांची धाकधूक तर वाढलेलीच असेल उद्याच्या दिवसापुरती, किंवा आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप धाकधुकीचं जात असेल. उद्याचा दिवस कळणार आहे निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे, कोणाच्या बाजूने नाही. तर ज्याप्रमाणे राजकारण्यांसाठी हा निकाल धाकधुकीचा आहे त्याचप्रमाणे सामान्य महिलांसाठी देखील हा निकाल खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. लाडकी बहीण योजना सुरू राहण्यासाठी आणि महालक्ष्मी योजना खरंच सुरू राहते का नाही किंवा सुरू होते का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त अगदी काही तासच आता वाट पाहावी लागणार आहे. तर पाहू महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होतं, लाडकी बहीण योजना सुरू राहते का महालक्ष्मी योजना नवीन सुरू होते. या संदर्भातल्या ज्या काही अपडेट असतील त्या पाहायच्या असतील तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.